हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा व्हिडिओ तुमच्यासाठी. बर्फ म्हणजे जातोय आम्ही अजून वरती पोहोचलेलो नाही आहे. हे बघू शकता, इकडची झाडी, इकडचं हे थोडं वेगळं आहे. खूप छान आहे. वरती असं वाटतं कोणीतरी कापूस टाकलाय वरून, असं वाटत होतं. खूप छान वाटत होतं. झाडी एकदम स्ट्रेट आहे तिकडची वाटत होतं आपल्याकडे. आणि पहिल्यांदाच अशी ट्रिप काढली होती, तिथं बर्फ बघण्यासाठी आम्ही जातो. इकडे सगळं बर्फ 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 वाईट दिसत होतं. जातोय 2, 2.5, 3 तासाचा प्रवास होता यार, संपतच नव्हता. असं वाटतं कधी एकदा जाऊन पोहोचतो. आणि फायनली आम्ही एका ठिकाणी पोहोचलो. आमचा ड्रायव्हर आम्हाला तिथे सोडला आणि तो खाली गेला, कारण पुढे ट्रॅफिक खूप असणार, त्यामुळे तो बोलला की मी खाली जाऊन राहतो. आणि तो आम्हाला तिथे सोडून गेला, कारण ट्रॅफिक खूपच होतं. तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखव. मग आम्हाला लागलेली थोडी भूक. मग एका हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये गेलो. तिथं काही भेटत नव्हतं. तिथे फक्त पराठे आणि मॅगी होतं. मग मी मॅगी चूज केली, मॅगी खाल्ली. मला वाटलं पराठे छान नसतील, पण आमच्यासोबत आलेल्या दादांनी पराठे मागवलेलं. मग मी टेस्ट केल्यावर मला ते खूप छान वाटलं. मॅगी खाऊन मी परत पराठेसुद्धा खाल्ले. आणि बाहेर बघू शकता हलकासा पाऊस आहे, म्हणजे आम्हाला स्नोफॉल बघायसाठीच आम्ही गेलेलो, पण ते काही शक्य झालं नाही. मग थोडं पडलं, तर त्यातच आम्ही खूप खुश झालो. आणि फायनली आम्ही वर जाण्याची तयार केली. फायनली जिथं पॉईंट आहे तिथं आलो आम्ही. हे बघू शकता, बर्फ इकडे तिकडे एका साईडला केलं होतं रस्त्यावरून. आणि जिथे पॉईंट होतं तिथे आलो. तिथं आल्यावर आम्हाला कळलं की भाड्याने हे स्वेटर्स वगैरे हे ते मिळतात. ते घेतलं आम्ही आधीच. मायरा चालवत होती. मायरा थकलेली, तिला उचलून घ्यायचं होतं, पण मीच म्हटलं की थोडं चाल. तर येताना उलट्या वगैरे खूप केले होते तिनं. सो पाणी आलं आहे बघा, बर्फाचं पाणी झालेलं आहे. त्या पाण्यातून जातोय आम्ही. जातोय 2-2.5 तासांनी आम्ही वर पोहोचलो. बर्फ काय वाटत नव्हता, पण रोड होता, पण बहुतेक सगळं बर्फ होता. हे दादा बघा जरा मस्ती करत जात आहेत. मायरा अशी जात होती. तिला स्वेटर मोठा झालेला, पण घेतला आणि आम्ही जातोय पुढे. बघू पुढे काय असणार. असं बाय बाय.